माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सगळीजण बोलत असतात. म्हणजेच ना, आता जो काही प्रकार डायनिंग टेबलवर घडलेला असतो त्याबद्दल चर्चा होत असते. त्याच वेळेला मला कळतंय की घरामध्ये काय झालं आहे, पण आपण ईश्वरीजींना समजून घ्यायला हवं. त्या अशा करणार नाहीत, कारण त्यांच्याकडे बघता त्या अशा नाहीच आहेत मुळात, असं राकेशही म्हणत असतो. त्यावर आजीला आणि त्याचसोबत आता इथे असणाऱ्या अंजलीला सुद्धा माहिती असतं की हा प्रकार नेमका काय आहे ते. आणि म्हणूनच ना, आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मागे टाकूनच आपण पुढे जायचं. म्हणजे ईश्वरीजी कधीच असं करणं शक्यच नाही असं देखील आता बोललं जातं. आणि तेवढ्यातच ना, आता मात्र तिकडे अर्णव आलेला असतो आणि अर्णवने या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. आणि जेव्हा अर्णव या सगळ्या गोष्टी ऐकतो ना, तेव्हा मात्र आता अर्णव विचार करतो की मिस इंदौरबद्दल घरातले काय विचार करतायत आणि मी इकडे काय विचार करत होतो. ह्यांना खरं रूप कुठे माहिती आहे मिस इंदौरचं, यांना तर काहीच माहीत नाही. म्हणूनच तर ही लोक हे असं वागतायत. पण ह्यांना कळलं तरी ह्यांनाही धक्का बसेल असा अर्णव विचार करतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं तो आता तिकडनं निघून गेलेला असतो, कारण ना त्याला या सगळ्या गोष्टी बिलकुलही सहन होत नसतात. आणि म्हणूनच तो तिकडनं आता निघून जातो. पण इकडे अंजली, आजी आणि राकेश हा ईश्वरीबद्दल चांगलं बोलत असतात. आणि त्यामुळेच ना, आता त्या सगळ्या गोष्टींना नकोशा झालेल्या असतात. म्हणूनच आता तिकडनं तो निघून गेलेला असतो. मात्र आता या संधीचं सोनं आपण करून घ्यायचं हे मात्र आता या राकेशनं ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच ना राकेश त्या दृष्टीने प्लॅनिंग करायला सुरुवात करतो. इकडे मात्र आता जेव्हा अर्णव आपल्या बेडरूममध्ये येतो तेव्हासुद्धा आता तो याच गोष्टीचा विचार करत असतो. कारण आकाशने आता लवकरच त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करा. मग आता या गोष्टी सांगितल्यामुळे आता अर्णवच्या डोक्यामध्ये सतत तेच वारे वाहू लागतात आणि तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो. आणि आता त्याच्या आयुष्यात काय झालं आहे हे सुद्धा बघत असतो. मग त्याच्या आता लक्षात येतं की नाही, आपण कुठेतरी घसरत चाललो आहोत. त्यानंतर मामा येऊन त्याच्या खांद्यावर जेव्हा हात ठेवतो तेव्हा त्याला हेच वाटत असतं की तिथे मामा नाही, तर खरं तर तिथे आता पुन्हा एकदा ईश्वरीच आली आहे का, म्हणूनच तो हात झटकत असतो. पण त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे ती तिथे न आलेली असल्यामुळे अर्णव हा मामाकडे बघत असतो. मामा त्याला विचारतो की काही झालं आहे का. त्याच वेळेला आता मामाला तो सांगतो की नाही, काहीच नाही. मग आता मामासुद्धा त्याला म्हणत असतो की खरं खरं सांग, काही बिनसलं असेल तर ईश्वरीवर इतका रागराग करू नको, कारण ईश्वरी असं सगळं काही करणं शक्यच नाही. तुला जे वाटतं ते ईश्वरीने केलेलंच नाही आहे असं देखील मामा बोलून समजवू लागतात. पण आता मामाचं अर्णवला ऐकायचं नसतं. अर्णव बोलत असतो की मला या सगळ्याबद्दल तू काहीच सांगू नकोस, आणि असं बोलून तो विषय टाळत असतो. तर मामासुद्धा आता तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे मात्र आता इकडे लहानपणीचे जे खेळणी असतात ना, त्या सगळ्या खेळण्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या काही अंजली घेऊन बसलेली असते. कारण आता अंजली जी आहे ती आता ठरवत असते की वेळ जात नाही आहे ना, तर आपण हे सगळं काही बघायचं. तेवढ्यातच ईश्वरी तिथे जाते. आणि ईश्वरी जेव्हा आता तिथे जाते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी हळूच जाऊन हे सगळं बघत असते. आणि ती विचारते, अंजली ताई काही बिझी आहात का. त्यावर अंजली म्हणते, अगं नाही गं, सहज म्हणून ना जरा हे लहानपणीच्या आठवणी बघत बसले होते. हा बघ ना, हा छोटूसा म्हणजे चिंटूचा फोन आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ईश्वरीही बघते तेव्हा तिलाही या सगळ्या गोष्टी बघून ना खूप जास्त आनंद झालेला असतो. आता ईश्वरी, तू कसं काय इथे येणं केलंस, काय झालं आहे असं विचारलं जातं. मग आता या गोष्टी विचारल्यानंतर अंजली म्हणत असते की काय घडलं आहे. मग ईश्वरी म्हणते की ते जे प्रकरण झालं ना त्यावरनं सर अजूनही माझ्यावर नाराज आहेत. म्हणूनच म्हटलं की त्यांचा राग कसा घालू, तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत का. अगं हेच का, अगं मी काय म्हणते, जेव्हा चिंटू रागवतो ना तेव्हा त्याच्यासमोर ना जास्त काहीच बोलायचं नसतं. म्हणजेच ना तो जास्त रिॲक्ट होत नाही. जर आपण काही बोलत बसलो ना तर तो त्या गोष्टीला अजूनच रिॲक्ट करतो आणि मग त्याचे परिणाम
आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवर दिसून येतात. म्हणूनच ना तो जेव्हा चिडलाय ना तेव्हा त्याला शांत होऊ द्यायचं, नाही पॅनिक व्हायचं. त्याचा राग ऑटोमॅटिक निघेल. आणि तुला माहिती का, हे बघ, हे चिंटूचं लहानपणीचं खेळणं आहे आणि चिंटूचा लहानपणीचा टेप रेकॉर्डर आता ते ऐकवून दाखवत असते. आणि त्या टेप रेकॉर्डरमध्ये बरेच असं त्याची गाणी रेकॉर्ड केलेली असतात. आणि ती रेकॉर्ड केलेली गाणी ऐकून ना आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो इकडे ईश्वरीला तो आवाज अर्णवचा लहानपणीचा ऐकू येतो, जो की इतका गोड आवाज असतो. आणि तो गोड आवाज ऐकूनच ना ती आता चकित होते आणि ती म्हणत असते की हा तर अर्णव सरांचा आवाज आहे. हा टेप रेकॉर्डर घे, बघ, त्याचं नक्कीच तुझ्यावरचं प्रेम दिसून येईल. मग आता ईश्वरी लगेचच तो टेप रेकॉर्डर घेऊन बाहेर पडते आणि आता तिला स्वतःचा आवाज त्यामध्ये रेकॉर्ड करायचा असतो. यासाठी तिने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता सुप्रिया खूप जास्त टेन्शनमध्ये असते, कारण ना तिला अर्णवचं ते सततचं बोलणं कानावर पडत असतं आणि त्याचा जास्तीत जास्त त्रास तिला होत असतो. आणि तरीसुद्धा ना आता ती सगळ्या प्रसंगातून बाहेर पडायचा विचार करत असते. पण या सगळ्यात ना ती हेही विचार करते की कुठेतरी माझं चुकतंय, मला माझ्या मुलीचा संसार वाचवायला हवा. तो आता कसा वाचवायचा हे आता कळायला हवं ना. मग आता काय करू असा विचार करतच ती खूप जास्त रडत असते. मग त्याच वेळेला आता तिला बाबा सांगत असतात की माझ्याकडे एक आयडिया आहे आणि आपण ती आयडिया करूया. मग ती आयडिया कोणती हेही विचारलं जातं. मग त्याच वेळेला आता बाबा या सगळ्या प्रकरणात जरी त्यांना बोलायला येत नसलं तरीसुद्धा मदत करत असतात. हेच आता आईसाठी खूप मोठं असतं. आईना बाबा सांगत असतात की आता रडत बसू नको, आपल्या मुलीचा संसार आपल्याला वाचवायचा आहे ना, मग आपल्याला हे करावंच लागणार. आणि म्हणूनच आता त्यांनी सांगितलेलं असतं त्या पद्धतीनेच आता जी प्रिया असते ना ती मात्र आता न रडता न डगमगता पुढे जायचा विचार करते. म्हणजेच ना आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण थोडासा पुढे जाऊया, या सगळ्या गोष्टीचा जरा बारकाईने विचार करूया. पटकन त्या कपाटामध्ये जा आणि त्या कपाटातली एक बाराखडी जी आहे ती घेऊन ये. मग आता त्या कपाटामध्ये बाराखडी ठेवलेली असते, म्हणूनच आता लगेच त्या कपाटामधली बाराखडी काढून घ्यायला सुप्रिया जाते. कारण आता इथे ईश्वरीच्या वडिलांना बोलायला येत नसतं, मग त्या बाराखडीच्या माध्यमातून ते संवाद साधणार असतात. आणि म्हणूनच त्या कपाटात बाराखडी ठेवली आहे ती घेऊन ये असं सांगितलं जातं. मग आता जेव्हा ती बाराखडी आणून ठेवली जाते ना तेव्हा आता एक एक शब्द जोडून ते बोलायचं ठरवतात. मग आता सुप्रिया एक एक शब्द पानावर जोडत असते, म्हणजेच ते ज्या अक्षरावर बोट ठेवणार ते अक्षर जे आहे ती ते पेपरवर लिहायचं ठरवते. आता बाराखडीवर एक एक बोट ठेवून ते सांगत असतात तसं दुसऱ्या पेपरवर ते लिहायचं काम इकडे मात्र आता ईश्वरीची आई करत असते. आणि त्याचमुळे आता त्यांना या सगळ्या गोष्टी शोधणं खूपच जास्त सोपं जाणार असतं. कारण या सगळ्या प्रसंगात ना बाबासुद्धा आता सुप्रियासोबत राहिलेली असतात उभे, कारण अर्णवचा जो गैरसमज आहे तो दूर तर करायचाच असतो. पण इकडे आता खूप जास्त झालेला खुश म्हणजेच राकेश असतो. त्याला माहिती आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्यालाही आपली पोळी भाजून घेता येईल, पण हे प्रकरण नेमकं काय झालं ही सुद्धा आपण जाणून घ्यायला हवं. यासाठी तो आता मामीकडे येतो आणि मामीला या सगळ्याबद्दल बोलत असतो. हे सगळं कसं काय घडलं. मग आता मामी त्याला म्हणते की जादूगाराला विचारायचं नसते की तो जादू कसं करतो, तसंच तुम्हीही मला विचारू नका, पण मी जे काही केले ना त्यामुळे आता या दोघांमध्येही कायमचा दुरावा येणार आहे, एवढं तर फिक्स आहे असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा राकेश खूप जास्त खुश होतो. मग आता राकेश म्हणतो की ह्यांची भांडणं आतापर्यंत रूममध्ये आहेत ना, मग ती भांडणं आपण चव्हाट्यावर आणायची, म्हणजे चार चौघातही त्यांची भांडणं होऊ दे, म्हणजे सगळ्या घरातल्यांना समजेल ना, असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता पुढचं प्लॅनिंग करायचं यांचं सुरू होतं. कारण आता ह्या दोघांनाही मिळून प्लॅनिंग करायचं असतं. या मामीला कुठे माहिती आहे की या राकेशला ईश्वरी हवी आहे ते, त्यासाठी तो हे सगळं करतोय. कारण ना त्यांना आता ह्यांची भांडणं अजून लावून द्यायची असतात आणि त्यासाठी ह्यांचे प्रकार हे सुरू असतात. तर इकडे मात्र आता
राकेश जो आहे तो खूप जास्त खुश असतो. तो म्हणत असतो की ईश्वरीजी तुम्ही आधाराला फक्त माझ्याकडे या हो, मी तुम्हाला देतो आधार. तर इकडे आता अर्णव आलेला असतो आणि अर्णव जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र आता तो इकडे तिकडे बघत असतो आणि तेव्हाच ईश्वरीला लपलेली असते खिडकीमध्ये. तिला असं वाटत असतं की कधी एकदा अर्णव ते टेप रेकॉर्डर हातात घेतोय आणि हे सगळं काही ऐकत आहे. मग आता अर्णव तो टेप रेकॉर्डर हातात घेतो. तो टेप रेकॉर्डर हातात घेतल्यावर त्याच्या लक्षात येतं की हा तर लहानपणीचा त्याचा टेप रेकॉर्डर आहे. मग आता तो कोणताही विचार न करता तो टेप रेकॉर्डर प्ले करतो आणि तेव्हाच ना त्याच्या लक्षात येतं की ह्या टेप रेकॉर्डरमध्ये माझा व्हॉईस नसून हा आवाज तर भलताच आहे. मग आता तो विचार करतो की हा ईश्वरीचा आवाज आहे. मग त्याला राग येतो आणि म्हणूनच ना आता तो टेप रेकॉर्डरमधला व्हॉईस ऐकायचं नाही असं ठरवतो. कारण ना ह्या टेप रेकॉर्डरमध्ये ऑलरेडी एक आवाज अर्णवचा असतो आणि रिकामी जागा उरलेली असते. मग त्या रिकामी जाग्यामध्ये आपण आपला व्हॉईस टाकायचा हे मात्र आता ईश्वरीने ठरवलेलं असतं. म्हणून जसं आता तो टेप रेकॉर्डर तो ऑन करतो त्याच्यामध्ये जो आवाज येऊ लागतो ना तो आवाज ऐकून आता त्याचा संताप होऊ लागतो. कारण त्याला ईश्वरीला जसं बघायचं नसतं ना तसं आता त्याचा आवाजही ऐकायचा नसतो. म्हणूनच आता तो टेप रेकॉर्डर ना बंद करायचा प्रयत्न करतो आणि त्याला ना आता हे सगळं नकोसं झालेलं असतं. त्यामुळेच आता तो तिकडनं जायला निघतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर प्लीज अर्णव सर आधी ऐकून तरी घ्या. मी त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे मला कळतंय, तुमचा राग स्वाभाविक आहे पण ऐकून घ्या ना. पण आता अर्णव एकही शब्द ऐकायला तयार नसतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षरांवर ना अशोक सातभाई असं हे नाव कळलेलं असतं. मग आता हा अशोक म्हणजे कोण, मग आता हे सुद्धा मला सांगा ना असं देखील सुप्रिया म्हणत असते. मग आता सुप्रियाने जेव्हा हे सगळं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता बाबा या सगळ्याची लिंक लावत असतात आणि आता ना बाबा हे सगळं काही व्यवस्थितपणे मांडत असतात. मग आता पुन्हा एकदा बाराखडींवर नावं ठेवायला हिला आता सांगितलेली असतात. मग आता सुप्रिया एक एक अक्षर पुन्हा एकदा लिहिते आणि आता जेव्हा ती एक एक अक्षर पुन्हा एकदा लिहिते ना तेव्हा पत्रकार हा एक शब्द बनतो. मग आता तिच्या लक्षात येतं की तुम्ही हे काय म्हणत आहात ते, म्हणजे आपण ही गोष्ट आता पत्रकारांपर्यंत पोचवायची का. नाही नाही, ही जी बातमी आता छापून आलेली होती ना ही बातमी खरं तर या पत्रकाराने अशोक नावाच्या पत्रकाराने छापून आणलेली होती आणि म्हणूनच आता या पत्रकाराचा आपण खुलासा करायचा. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला बऱ्याच माहिती भेटतील की तेव्हा काय झालं होतं हेच आता बाबांना सांगायचं असतं. आणि बाबा जेव्हा हे सगळं एकदा त्या वहीवर उतरवतात ना तेव्हा बरंच काम सोपं झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आकाशचंही काम सोपं झालेलं असतं कारण त्याच्यासोबत आता नमू असते. नमूसोबत तो जास्तीत जास्त वेळ घालवतो आणि त्याला आता खूप बरं वाटत असतं. तर आता तो म्हणतो की चला बरंच काम झालंय आता मी निघतो. आणि मग आता जातच आहात तर आईबाबांना सुद्धा भेटून जा असं देखील आता नमू जी आहे ती आकाशला सांगते. मग आकाशही तिला म्हणतो की हो हो जाता जाता मी आईबाबांना भेटतो. इकडे मात्र आता बाबा हे आईला सांगत असतात की तुला या अशोकबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती हवी असतील ना, म्हणजे ही बातमी छापणार अशोक होता याबद्दलची जी काही कात्रणं वगैरे जी आहेत ती त्या पेटीमध्ये ठेवलेली असतात. मग बाबा ती पेटी काढायला सांगतात आणि बाबा म्हणतात की ती बघ ती वर पेटी ठेवली आहे ना ती बघ, त्या पेटीमध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टी तुला कळतीलही, जा पटकन ती पेटी काढ. मग आता ती पेटी काढत असताना तिचा हातही पोचत नसतो तरीसुद्धा बिचारी ती प्रयत्न करत असते कारण तिला ईश्वरीचा संसार जो वाचवायचा आहे. ईश्वरी इकडे अर्णवला म्हणत असते की अर्णव सर प्लीज ऐका ना. आता ती स्वतःच तो टेप रेकॉर्डर अर्णवबरोबर घेऊन जाते आणि अर्णवच्या गाडीत नेऊन ठेवते. अर्णवच्या गाडीत तिने आता तो टेप रेकॉर्डर ठेवल्यामुळे आता अर्णव जो आहे तो मात्र आता संतापलेला असतो. पण आता अर्णवला ते रेकॉर्डिंग ऐकू येतं. अर्णवने आता गाडी चालवायला सुरुवात केलेली असते आणि त्यामुळेच आता त्याचा आवाज त्याला ऐकू येतो. आणि जेव्हा तो हे सगळं पूर्ण ऐकतो आणि आरशातनं मागे उभं असलेल्या ईश्वरीला पाहतो तेव्हा तो गाडीमध्येच थांबवतो आणि ते पूर्ण ऐकतो, ज्यामध्ये ईश्वरीने आता सगळं काही सांगितलेलं असतं की तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवल्यावरच तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील, प्लीज ऐका ना. माझ्या आईने आणि मी तुम्हाला फसवलं नाही आहे हे सुद्धा त्या रेकॉर्डिंगमध्ये इथे रेकॉर्ड दिलं केलेलं असतं आणि हे सगळं रेकॉर्डिंग अर्णवला ऐकू येतं. आणि आता ईश्वरीला बरं वाटतं की अर्णवने निदान गाडी तरी थांबवली आहे, म्हणजे अर्णवला ते सगळं म्हणणं पटलेलं आहे असा विचारच ना इथे मात्र आता ती करत असते. पण त्याच वेळेला आता
गाडीतून उतरतो आणि अर्णव जेव्हा गाडीतून उतरतो ना, तेव्हा आता अर्णव जो आहे तो आता इकडे तिकडे पाहत असतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नाही, आपण आता हे सगळं करून ना खूप चूक करतो आहोत आणि म्हणूनच तो आता गाडीतून उतरतो आणि जे टेप रेकॉर्डरमध्ये व्हॉईस रेकॉर्ड केलेला असतो ना, ते टेप रेकॉर्डरसुद्धा तिथे फेकून देतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही हे सगळं काय करताय, ऐका ना, काय करताय, हे असं करू नका. पण आता इकडे मात्र अर्णवला काही ऐकायचं नसतं. अर्णव तो रेकॉर्डर फेकून देतो आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरीकडे बघतही नाही आणि तो तिकडनं निघून जातो. आता जेव्हा तो तिकडनं निघून जातो ना, तेव्हा ईश्वरीला खूप जास्त वाईट वाटतं. ईश्वरी विचार करते की हे असं का होतंय, म्हणजे ह्यांना मी समजवायचा प्रयत्न करते पण हे गोष्टी ऐकूनच घेत नाही आहेत. त्यानंतर मात्र आता पुढे ही एक गोष्ट पाहायला मिळते की तिथे ना आता ईश्वरी एकटीच उभी असते. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते की कसा मार्ग काढायचा आहे, कारण तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी आता खूप जास्त अवघड होऊन बसलेल्या असतात. कारण इथे ऐकायला म्हणून कोणीही तयार नसतं आणि ती घरातल्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी सांगू शकणार नसते आणि त्यामुळे ती खूप जास्त बेचैन झालेली असते. इकडे आता राकेश आणि त्याचसोबत वल्लरी हे पुढचं प्लॅनिंग करतात. म्हणजेच ना आता त्यांच्या प्लॅनिंगमध्ये पुढे हेही असतं की आपण आता ह्यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग करायचं, म्हणजे कसं ही पॅकेजेस आणि हे सगळं दाखवल्यानंतर आता मात्र घरात मोठा हंगामा होईल आणि ह्यांचं जे काही भांडण रूममध्ये आहे ते आता चव्हाट्यावर सुद्धा येईल असं आता त्यांचं डिसायडेड होतं. मग आता त्यांचं हे सगळं डिसायडेड झाल्यामुळे आता वल्लरी ही खूप जास्त खुश असते आणि वल्लरी या सगळ्याबद्दल सांगत असते. त्यानंतर आता राकेश बाहेर येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, काय मग तुम्ही जरा जास्त डिस्टर्ब दिसताय, काय आमची गरज आहे का तुम्हाला? मग आता ईश्वरी ही संतापलेली असते. ईश्वरी म्हणत असते की डोकं फिरवू नको, ऑलरेडी ना मला मनस्ताप झालेला आहे आणि त्यामध्ये आता तुझा मनस्ताप मला नको आहे आणि मुळात आहे ना आमची जी काही लुटूपुटूची भांडणं झाली आहेत ना ती आम्ही आमची बघून घेऊ, त्यामध्ये तू यामध्ये लुडबुड नाही केलीस ना तरच बरं होईल असं देखील आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता तिला म्हणत असतो की बघ, गरज लागली ना तर मी आहे मदतीला, मी करेन तुला हे मदत आणि सांगा मला जर काही हवं असेल तर, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा भयंकर असा धक्का ना इथे असणाऱ्या या ईश्वरीला बसत असतो. ईश्वरीला कळून चुकतं की हा माणूस जो आहे ना तो महाभयंकर आहे. तो त्याला जे काही गोष्टी हव्या आहेत ना त्या मिळवण्यासाठी काही करायला तयार असतो ते. म्हणूनच ना आता मात्र ती त्याला म्हणत असते की बाजूला राहायचा, जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही आणि त्याच वेळेला ती निमित्त साधते की बाहेर आहे ना बाजूला, म्हणजेच तिथे ना आता आहेत, म्हणजे आजी आले आहेत असं ती म्हणते. त्याबरोबर आता त्याचा पाय कोसळतो आणि पाय एकात अडकल्यामुळे तो खाली पडतो. पाय एकात अडकल्यामुळे तो खाली पडतो. तर ईश्वरी म्हणते की आधी स्वतःला सावरायचं शिक आणि नंतर मला सावरायला ये, कळलं का? असं म्हटल्यानंतर आता मात्र काहीच होत नाही आणि आता राकेशला मात्र शांत बसावं लागतं. दुसरा पर्याय राकेशकडे उरलेला नसतो आणि त्यामुळे आता राकेश जो आहे तो गपचूपच बसतो. इथे आता ईश्वरी रूममध्ये आलेली असते आणि तो टेप रेकॉर्डर आता अर्णवकडनं फुटलेला असतो. मग आता तो टेप रेकॉर्डर जॉईन करायचं हे आता ईश्वरीने ठरवलेलं असतं, कारण ईश्वरीसाठी या सगळ्या गोष्टी एकदम हलक्यातल्या नसतात. ती आता फक्त या घराला तोडायला नाही तर हे घर जोडायला आलेली आहे, हेच तिला आता सिद्ध करायचं असतं. आणि त्यामुळेच ना आता तो टेप रेकॉर्डर ती जोडायला स्वतःच्या हाताने घेते आणि ती देवाकडे प्रार्थना करत म्हणत असते की गणूबाप्पा, हेही दिवस जातील आणि अर्णव सर मला माफही करतील, हेही मला माहिती आहे. आणि असं बोलून तो आता टेप रेकॉर्डर ती जोडायचा प्रयत्न करत असते. तर त्याच वेळेला आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इकडे आता हनीमूनचं प्लॅनिंग या वल्लरी आणि राकेशने केलेलं असतं आणि हे सगळं ना आता घरातच वल्लरी सांगू लागते. म्हणून अंजली तिथे असते. अंजली आजी आणि वल्लरी डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि आता अंजली आता सांगते की ईश्वरीला यातलं एक पॉईंट निवड, म्हणजे तुला कुठे जायचं आहे ते बघूया. मग आता ईश्वरी एकावर हात ठेवते, दुनियाचा नकाशा असतो, ती म्हणते मग आता सांग ना काय हवं आहे तुला, यावर आता बोट ठेव. मग आता तिने दुबईवर बोट ठेवलेलं असतं. दुबईवर बोट ठेवल्यावर म्हणजे आता तुम्ही दोघंही जण दुबईला हनीमूनला जायचं असं त्यांचं प्लॅनिंग ठरतं. काय दुबईला हनीमूनला? नाही जमणार. मग आता हे प्लॅनिंग ठरल्यामुळे आता हे सगळं सांगायला येते. पण अर्णव तिला म्हणतो की तू फक्त बहाणे शोधतेस माझ्याशी बोलण्याचे, माझ्याशी बोलू नको, आणि असं बोलून तिला जोरात ढकलतो. त्यामुळे ती भिंतीवर जाऊन आपटते.
ती भिंतीवर जाऊन जेव्हा आपटते तेव्हा तिच्या हाताला लागतं आणि म्हणूनच मग ती आता मागे वळून बघत असते, तर अर्णवही तिच्याकडे बघत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.